कल्याण डोंबिवलीमध्ये काल दिवसभर पाऊस कोसळल्यानं या पावसाचा फटका कल्याणमधल्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याला बसलेला आहे। या किल्ल्याचा काही भाग कोसळलाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पुरातत्व विभाग या वास्तूकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी केलेला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये काल मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि त्यानंतर कल्याणचा ऐतिहासिक जे दुर्गाडी किल्ला आहे तो दुर्गाडी किल्ला जो आहे तो त्या ढासळलेला आहे। अनेक बाजूने या ठिकाणी तडे गेलेले आहेत। आपण आणि आता काही थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी पाहणी देखील केलेली आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणामध्ये तडे गेलेले आहेत। पुरातत्व विभागाचं या वास्तूकडे दुर्लक्ष असल्याचं देखील आता बोललं जातंय। त्यामुळे काल जो झालेला पाऊस जो आहे त्या पावसामध्ये चारही बाजूनं या किल्ल्याला जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये तडे गेलेले आहेत। पुरातत्व खात्याचं अख्ख्या महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे दुर्लक्ष होतं, परंतु आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री झाल्यानंतर संपूर्ण गड किल्ल्यांचं संरक्षण करणं ही त्यांनी एक विडा उचललेला आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे वारंवार मागणी करून या ठिकाणी किल्ल्याला मोठ्या प्रमाणाचा निधी उपलब्ध झाला पाहिजे अशी मागणी केल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी 12.5 कोटी रुपये या ठिकाणी आम्हाला देऊ केलेले आहेत। त्यापैकी पहिला 2.5 कोटीचं काम सुरू झालेलं आहे, दुसरा 5 कोटीचं काम आत्ता अधिकारी आज आम्ही आल्यानंतर सांगितलं की सोमवार मंगळवारी चालू करू आणि तिसरं 5 कोटीचं काम थोड्या दिवसात चालू होईल अशा पद्धतीने। परंतु किल्ला ढासळल्यानंतर एखादी दुर्घटना घडल्यानंतर त्याचं जागं व्हायचं ही बाब अतिशय चुकीची आणि पुरातत्व खातं हे नेहमीच झोपलेलं असतं असं माझं त्यांच्यावर आरोप आहे। सुरेश काडे, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।